छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून मात्र भाजपचे संजय केणेकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजयजी, मराठवाडा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्याचा एक्झिट पोल लोकशाही मराठी आणि रुद्रना आपल्या समोर मांडलेला आहे। एकट्यानं लढाई लढलात, मात्र जर एकत्र युतीनं लढाई लढली असती तर मात्र आणखी जागा राखण्यामध्ये यश आलं असतं, असे एक्झिट पोलचे अंदाज पाहिल्यावर वाटतं का? निश्चितच काय आहे, हां. आम्ही प्राथमिक दृष्टिकोनातून युती करावी या भूमिकेत शेवटपर्यंत असणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि त्या माध्यमातून प्रयत्न सुद्धाही केले की युती झाली पाहिजे, कारण मराठवाडा हा निजाम राजवटीतला भाग आहे आणि 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालेला भाग आहे। त्यामुळे निश्चितच मराठवाड्यामध्ये एक निजाम कल्चरचा प्रभाव असल्यामुळं आम्ही यामध्ये सर्व जिल्हे आणि शहर ही खऱ्या अर्थानं मुस्लिम प्रभावाखाली जास्त असल्यामुळे आम्ही युतीची पहिल्यापासून याच्यामध्ये होतो आणि निश्चितपणे आम्ही ते प्रयत्नही केले, कारण आम्ही मागच्या काळात सुद्धा युतीमध्ये राहूनच मग युतीमध्ये ते आमच्या वाटेला काही उनदुन जरी झालं तरी गप गप बसून युतीमध्ये राहायचं हिंदुत्व टिकवण्यासाठी। तीच भूमिका आमच्या डोक्यात आजही होती की हिंदुत्व टिकवण्यासाठी आम्ही युतीमध्ये प्राधान्याने आम्ही त्या फेवरला होतो। बरोबर आहे संजयजी, तुम्ही आमच्याबरोबर राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।